नमस्कार मंडळी, कसमादे पट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत। बघा, हे वांगी मी जळगावला मिळतात तशी मोठी मोठी वांगी आणलेली आहेत बाजारातून आणि त्याचं छान मस्त असं हे भरीत बनवलेलं आहे। ज्यांना कोणाला आवडत असेल त्यांनी या पद्धतीने करून बघा। आम्ही हे बाजरीच्या भाकरीसोबत बनवलेलं आहे। मस्त खरपूस भाजलेली बाजरीची भाकरी आणि वांग्याचं स्मोकी फ्लेवरचं भरीत। चला तर मग रेसिपी बघूया। आता यामध्ये हे वांगे मी गॅसवरती भाजून घेतले, त्याचे काप करून त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्या होत्या आणि आता मी कढई गॅसवरती तापायला ठेवली आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाणे टाकले आहेत फोडणीला। त्यानंतर मी इथे मोहरी टाकलेली आहे। तेल छान तापल्यामुळे आता ही फोडणी जी आहे ती चांगलीच कडकडीत झालेली आहे आपली। बघा, मस्त छान तळून वरती आलं आहे। जिरं, मोहरी आणि शेंगदाणे चांगल्या पद्धतीने तळले गेले आहेत। आता यामध्ये चांगले 7-8 तिखट असलेल्या आपण मिरच्या टाकणार आहोत, कारण भरीत हे छान मस्त तिखट सणसणीतच खायला छान लागते, म्हणून मिरच्या ह्या जास्त प्रमाणात टाकायच्या आहेत। ज्यांना फिक्कट आवडत असेल त्यांनी फिक्कच करावं। नंतर हा जो लसूण मी वांग्यासोबत भाजलेला आहे तो ठेचून घेतला आहे। कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता थोडंसं हिंग टाकलेलं आहे। आता बारीक चिरलेला कांदा, थोडा मीडियम साईजचा कांदा आहे, तो मी 4 ते 5 कांदे कापून घेतलेले आहेत, ते इथे टाकायचे आहेत। बघा, हा बारीक चिरलेला सर्व कांदा मी इथे टाकून घेतला आहे। आता आपण हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कांदा छान शिजू देऊया, म्हणजे तो भरितामध्ये खायलाही छान टेस्टी असा लागतो। आणि भरताची फोडणी अशी कडक झाली तर भरीतही खायला एकदम छान लागतं, चविष्ट। कांदा छान आपल्याला शिजू द्यायचा आहे। बघा, आता हा कांदा बऱ्यापैकी शिजलेला आहे। आता यामध्ये जे मी वांगी भाजून ठेवली होती ती व्यवस्थित क्लीन करून घेतली आहे। त्याचं काही ठिकाणी त्याचे साल बाकी होते, वरचा पापुद्रा तो काढून घेतलेला आहे आणि बारीक कट करून आता आपल्याला ह्या फोडणीमध्ये ती वांगी टाकून घ्यायची आहेत। ही बघा, इथे मी वांगी स्वच्छ करून आणि बारीक कट करून घेतलेली आहे आणि ती मी टाकलेली आहेत या फोडणीमध्ये। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण हे व्यवस्थित मस्त छान मिक्स करून घेणार आहोत। वांग व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स व्हायला पाहिजे। वांग गॅसवरती भाजलं किंवा चुलीवरती भाजलं तर छान असा स्मोकी फ्लेवर येतो। काही ठिकाणी वांगी हे कढईमध्ये भाजतात किंवा तेलाची फोडणी देऊन आणि मग ते शिजवून आणि मग त्याचं भरीत करतात। त्याच्यापेक्षा हे भरीत असं करून बघा, छानपैकी मस्त तुम्हालाही याची चव आवडेल। आता हे आपण 5-1 मिनटं झाकून घ्यायचं आहे, जे थोडंफार वांग्याचा कच्चा भाग असतो तो शिजून मस्त छान तयार होतो। बघा, आपलं हे भरीत आता रेडी झालेलं आहे। आता यासोबत खाण्यासाठी मी ही बाजरीची भाकरी बनवली आहे। बघा, एक साईड तिची शिजलेली आहे, आता आपण ती उलटवून घेऊया। बघा, आता ही दुसरी साईड भाजली आहे, तर मी तिची दुसरी साईड जी आहे ती गॅसवर भाजून घेणार आहे। छान मस्त अशी खरपूस भाजलेली भाकरी भरतासोबत खूपच छान लागते। हे बघा, आपलं छान भरीत आणि बाजरीची भाकरी इथे रेडी झालेली आहे। चला तर मग मंडळी, तुम्हाला या चॅनलवरील रेसिपीज आवडत असतील तर करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा कशा होतात त्या। आणि छान अशी खरपूस भाकरी बनवून बघा
आणि या चॅनलवरील रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. भेटूया आपण नवीन व्हिडिओ.